आज वर्षा गायकवाड यांनी देखील आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। तर काँग्रेसनं स्वबळावरती ही निवडणूक लढवलेली होती आणि आपले उमेदवार दिले। वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय मुंबईमध्ये। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र निवडणूक या ठिकाणी लढवत आहेत आणि मुंबई अध्यक्ष म्हणून वर्षा गायकवाड यांच्यावर ही जबाबदारी होती। तर वर्षा गायकवाड यांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे। तर यावेळेला मुंबईमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल असा विश्वास या ठिकाणी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलाय। तर आज सकाळपासूनच आपण पाहतो मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत। सकाळीच मतदान उरकण्याकडे मतदारांचा कल जास्त असल्याचं पाहायला मिळतं। परंतु एका ईव्हीएम मशीनवर एका उमेदवारापुढचं चिन्हाचं बटन दबत नसल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया जी आहे ती थांबलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो प्रभाग क्रमांक 2 मधलं जे आहे ते संपूर्ण मतदान केंद्र आहेत। प्रभागाचं नाव जर आपण पाहिलं संत गाडगेबाबा पीडीएमसी या संपूर्ण प्रभागाने या ठिकाणी मतदान थांबलेलं आहे। दुसरीकडे या ठिकाणी भाजपचे नेते प्रवीण पोटे देखील मतदानासाठी आले होते। भाऊ काय अडचण येत आहे मतदान थांबलेलं आहे? पहा याच्यामध्ये प्रगती मैदानमध्ये रूम नंबर 3 मध्ये एक तांत्रिक काहीतरी अडचणीमध्ये मशीनमध्ये बिघाड आला आहे, त्यामुळे थोडीशी थांबलेली आहे की फार सकाळ असल्यामुळे फार काही गर्दी नाही आहे, पण ते लगेच बदलवतील, प्रशासन लगेच बदलवतील। ते आपण बघू शकतो भाजप नेते प्रवीण पोटे हे देखील या ठिकाणी मतदानाला आलेले आहे। परंतु एका मशीनवरलं जे आहे ते बटन दबत नसल्याचं सांगितलं जात आहे। त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम देखील आता दाखल होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मशीन बदलवली जाईल असं सांगण्यात येत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलेले संपूर्ण हे मतदार आहे, परंतु मशीन सुरू होण्याच्या प्रतीक्षेमध्ये ते या ठिकाणी थांबलेले आहेत। 2 ईव्हीएम मशीन